साई हॉस्पिटल व प्रसूतिगृह डॉक्टर श्रीकांत श्रीराम चव्हाण MBBS, डॉक्टर रमेश श्रीराम चव्हाण BAMS MD AMCCH CGO, डॉक्टर सौ रुचिता रमेश चव्हाण BAMS CGO। 24 तास सेवा उपलब्ध। तपासणीची वेळ सकाळी 9 ते दुपारी 3, सायंकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत। उपलब्ध सुविधा स्त्रीरोग उपचार, 9 महिन्यांची तपासणी, नॉर्मल डिलिव्हरी सुविधा, बालरोग, मधुमेह, दमा, हृदयरोग, उच्च रक्तदाब, किडनी विकार, थायरॉइडचे विकार, अंतरुग्ण व बाह्यरुग्ण, ECG, साथीचे आजार, पोटाचे आजार, त्वचारोग, छातीचे आजार, ग्लुकोमीटर, कार्डियाक मॉनिटर, नेब्युलायझर, वाफ, सांधेदुखी, टाचदुखी, वेदनारहित कान टोचणी तसेच मेडिकलची सुविधा देखील उपलब्ध। आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक, मंठा, तालुका मंठा, जिल्हा जालना। संपर्क 9405 4782 26, 9405 4782 26। जाहिरात आणि बातमींसाठी संपर्क मराठवाडा ब्युरो चीफ उस्मान पठाण, मोबाईल नंबर 906792 9722, 906792 9722। मंठा येथे मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहासह क्रीडा संकुलाच्या माध्यमातून नवोदित खेळाडू निर्माण करण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय पातळीवरच शिक्षण आणि प्रशिक्षण क्रीडा संकुलनासह अनेक सुविधा लोणीकर यांच्या परिश्रमातून साध्य झाल्यात। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन अर्थमंत्री आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या माध्यमातून 15 कोटी रुपयांची भव्य दिव्य स्वरूपात मंठा तालुक्यातील गोरगरीब लोकांच्या मुलींना दर्जेदार आणि उत्तम शिक्षण मिळावं यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह आपण मंजूर करून घेतलं होतं। त्याचं बांधकाम आता पूर्णत्वास आलं असून लवकरच मागासवर्गीय मुलींच्या शिक्षणासाठी हे भव्य दिव्य दालन सुरू होईल। या वसतिगृहाच्या माध्यमातून मंठा तालुक्यातील मागासवर्गीय गोरगरीब मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचं प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केलंय। तालुक्यातील गोरगरीब असणाऱ्या मागासवर्गीय मुलींच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्नावर विचार करून मुख्यमंत्री, अर्थमंत्री, सामाजिक न्याय मंत्री या सर्वांकडे पाठपुरावा करून 15 कोटी रुपयांची भव्य अशी वसतिगृहाची इमारत मंजूर करून घेतली। तिचं कामकाज आता पूर्ण होत आलं असून आज माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी या कामाची पाहणी केली। यावेळी श्री लोणीकर बोलत होते। आता आपण उभे आहोत मंठा शहरामध्ये मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहासाठी। मी मंत्री असताना 15 कोटी रुपयाचा निधी आपण या ठिकाणी आणला होता। मंठा शहर आहे, मंठा तालुक्यातली सर्व गावं आहेत। या गावातल्या गोरगरीब मागासवर्गीयांच्या मुली शिकल्या पाहिजेत, डॉक्टर, वकील, प्राध्यापक झाल्या पाहिजेत आणि म्हणून 15 कोटी रुपयाचं हे वसतिगृह आहे। राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी ही संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल आणि अशा प्रकारचं मराठवाड्यामध्ये भव्य दिव्य मागासवर्गीय मुलींचं वसतिगृह त्यांच्या शिक्षणासाठी आपण आणलेलं आहे। आता काम अंतिम टप्प्यामध्ये आहे, थोडं काम बाकी आहे। 2 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल आणि पुढच्या वर्षीच्या मुलींचं शिक्षण, मुलींचं राहणं आणि त्यांची सर्व जबाबदारी या मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाच्या माध्यमातून होईल। राजकुमार बडोले मंत्री होते, समाज कल्याण मंत्री होते, माननीय देवेंद्र फडणवीस आहेत, माननीय अर्थमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार आहेत। यांनी आम्हाला 15 कोटी रुपये मंठ्याच्या या वसतिगृहासाठी दिले होते आणि त्याचं काम आता पूर्ण झालं आणि मराठवाड्यात भव्य दिव्य अशा प्रकारचं हे वसतिगृह मंठ्यामध्ये झालेलं आहे। महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी अशोक बाहेकर, मंठा।
मूर्तिजापूर तालुक्यातील पळसोडा गावात शुक्रवारी 6 मे रोजी श्रीमती कुसुमबाई दामोदर चांभारे राहणार पिंपळगाव चांभोरे हल्ली मुक्काम पळसोडा यांचं निधन झालंय. सामाजिक रीतिरिवाजाला फाटा देत एक आदर्श घटना ग्राम पळसोडा येथे घडली. यावेळी स्वर्गीय कुसुमबाई दामोदर चांभारे यांच्या पार्थिवाला त्यांची मुलगी सुनीता भास्कर धांडे राहणार सावरा मंचनपूर यांनी मुखाग्नी दिला. मागील काही दिवसांपासून कुसुमबाई चांभारे ह्या कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त होत्या. या जीवघेण्या आजाराशी झुंज देत असताना त्यांची झुंज अपयशी ठरून अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला. स्वर्गीय कुसुमबाई चांभारे यांचे पतीचे मृत्यूपासून अंदाजे 30 वर्षांपासून त्या माहेरी ग्राम पळसोडा येथे भावाकडे स्थायिक झाल्या. तसेच कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी आयुष्य व्यतीत केलं. 6 मे रोजी त्यांना देवाज्ञा झाली. यावेळी स्वर्गीय कुसुमबाई यांचे पश्चात 2 मुली आणि 1 मुलगा असून त्यांचा मुलगा मतिमंद असल्याने तसेच अग्नी देण्यास कोणीही नसल्यामुळे अखेर सर्व नातेवाईकांच्या पुढाकाराने त्यांची मुलगी सुनीता भास्कर धांडे यांनी ग्राम पळसोड येथे स्मशानभूमीत मुखाग्नी दिला आणि त्यांच्यासोबत त्यांची बहीण बेबी मुळे या सुद्धा होत्या. तसेच स्वर्गीय कुसुमबाई यांच्या आजारपणात मुलगी सुनीता यांनी त्यांच्याजवळ राहून मनोभावे सेवा शुश्रूषा केली आणि योग्य ती काळजी सुद्धा घेतली. या सर्व घटनेमुळे केवळ मातृदिनाचे स्टेटस ठेवणाऱ्या समाजासमोर एक नवीन आदर्श नक्की निर्माण केलाय. स्वर्गीय कुसुमबाई दामोदर चांभारे यांच्या अंतिम संस्काराला आमदार हरीश पिंपळे आणि आप्तेष्टांची हजेरी होती. प्रतिनिधी समाधान इंगळे, मूर्तिजापूर. शनिवार दिनांक 7 मे 2022 रोजी उरण तालुक्यातील IMC JNPT येथील कामगारांचा भरघोस पगार वाढीचा अभूतपूर्व असा कारनामा करण्यात आलाय. कोरोना महामारी संपत आली आणि कामगारांना कोकण श्रमिक संघांद्वारे पगारवाढीची भेट देण्यात आली. कोकण श्रमिक संघाद्वारे IMC मध्ये हा 3रा करार करण्यात आलाय. तसेच JNPT भागातील सर्वात जास्त पगारवाढीचा करारनामा करण्यात आला. दिवंगत पूर्व जनरल सेक्रेटरी गजानन थळे यांना या कराराद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सदर कराराद्वारे A ग्रेड कामगारांना ₹12,500 पगारवाढ करण्यात आली, तर B ग्रेड कामगारांना 11,500 पगारवाढ करण्यात आली आहे. या कराराद्वारे प्रत्येक कामगाराला 50,000 ते 55,000 रुपये थकबाकी मिळणार आहे. कंपनीमध्ये या करारामुळे सर्व कामगारांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झाले. तसेच अन्य सुविधात देखील वाढ करण्यात आली आहे. बोनस, विमा, संरक्षण, मुलांच्या शिक्षणाकरिता भत्ता, घरभाडे आणि इतर सेवा सुविधा मिळणार आहेत. सदर करारनामा यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ दिवंगत कामगार नेते श्याम म्हात्रे यांची कन्या आणि कोकण श्रमिक संघाचे जनरल सेक्रेटरी कुमारी श्रुती श्याम म्हात्रे, संघाचे अध्यक्ष संजय वढावकर, सेक्रेटरी एकनाथ ठोंबरे यांनी मार्गदर्शन आणि मेहनत घेतली आहे. कंपनीतर्फे VLN राव व्हाईस प्रेसिडेंट, संजीव लेले जनरल मॅनेजर, सरतेज यादव डेप्युटी जनरल मॅनेजर, नेहरू सुब्रमण्यम सिनियर मॅनेजर आणि कामगार प्रतिनिधी म्हणून रवींद्र भोईर, धर्मेंद्र ठाकूर, सुरेंद्र ठाकूर, काशीनाथ ठाकूर, रवींद्र ठाकूर यांनी सदर करारावर स्वाक्षऱ्या केल्यात. गरिबांना दिवसेंदिवस जगणं कठीण झालंय. महागाईने तर सर्वसामान्यांचं कंबरडच मोडलंय. अशातच गोरगरीब आणि गरजू रुग्णांकरता अंतिम बिलात सवलत मिळावी यासाठी मी उरणकर सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याला यश आलंय. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल पाटेकर यांनी केलेल्या पत्रव्यवहाराला सकारात्मक प्रतिसाद देत MGM हॉस्पिटल वाशी, नवी मुंबई, उरणमधील गरीब आणि गरजू लोकांसाठी अंतिम बिलात 15% सूट देण्याचा निर्णय घेतलाय. अंतिम बिलात 15% सूट देण्यात येईल असं अधिकृत पत्र विशाल पाटेकर यांना प्राप्त झालं असून याचा फायदा समाजातील दुर्बल घटकांपर्यंत पोहोचणार आहे. मी उरणकर सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण या संस्थेने केलेल्या पाठपुराव्यामुळेच हे शक्य झाल्यानं उरण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश बालदी यांनी मी उरणकर सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या कार्याचं कौतुक करत त्यांचं टीमचं अभिनंदन केलंय.
उरण रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील मौजे सांजे येथील द्रोणगिरी धरण तलाव क्रमांक 2 वर शेतजमिनीच्या सुरक्षिततेसाठी असलेले साकववरून बेकायदेशीररित्या जड वाहतूक सुरू आहे. येथे जड वाहनांना बंदी असूनही जड वाहनांची वाहतूक नेहमी सुरू असल्यानं हे जड वाहतूक थांबवून हाईट गेज पूर्ववत करून साकवचे अस्तित्व अबाधित ठेवावेत, अन्यथा चांडजे शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बाधित शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला होता. या महत्त्वाच्या समस्येवर दिनांक 26 एप्रिल 2022 रोजी तहसील कार्यालय उरण येथे महत्त्वाची मीटिंग संपन्न झाली. या मीटिंगमध्ये करंजा टर्मिनल कंपनीचे अधिकारी, तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, सिडको प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. मात्र या बैठकीतून कोणताही तोडगा निघाला नाही. या बैठकीत शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सिडको प्रशासनानं शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप चांडजे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश म्हात्रे यांनी केलाय. या ठिकाणी संबंधित साकव खारबंड रस्ता याचा थेट संबंध येथील शेतकऱ्यांच्या जमिनीशी असून देखील करंजा टर्मिनल कंपनीचा काहीही संबंध नसताना येथील बाधित शेतकऱ्यांना न विचारता न जुमानता बेकायदेशीर जड वाहतूक सुरू आहे. या ठिकाणी जड वाहतूक संबंधी शेतकरी यांची कोणतीही परवानगी न घेता त्या जागेवर विविध कामं सुरू आहेत आणि जड वाहनांची ये जा देखील सुरू आहे. प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे, उरण, रायगड. साई हॉस्पिटल व प्रसूतिगृह डॉक्टर श्रीकांत श्रीराम चव्हाण MBBS, डॉक्टर रमेश श्रीराम चव्हाण BAMS MD AM CCH CGO, डॉक्टर सौ रुचिता रमेश चव्हाण BAMS CGO. 24 तास सेवा उपलब्ध. तपासणीची वेळ सकाळी 9 ते दुपारी 3, सायंकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत. उपलब्ध सुविधा स्त्रीरोग उपचार, 9 महिन्यांची तपासणी, नॉर्मल डिलिव्हरी सुविधा, बालरोग, मधुमेह, दमा, हृदयरोग, उच्च रक्तदाब, किडनी विकार, थायरॉइडचे विकार, अंतरुग्ण व बाह्यरुग्ण, ECG, साथीचे आजार, पोटाचे आजार, त्वचारोग, छातीचे आजार, ग्लुकोमीटर, कार्डियाक मॉनिटर, नेबुलायझर, वाफ, सांधेदुखी, टाचदुखी, वेदनारहित कान टोचणी तसेच मेडिकलची सुविधा देखील उपलब्ध. आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक, मंठा, तालुका मंठा, जिल्हा जालना. संपर्क 9405 4782 26, 9405 4782 26. जाहिरात आणि बातमींसाठी संपर्क मराठवाडा ब्युरो चीफ उस्मान पठाण. मोबाईल नंबर 906792 9722, 906792 9722. देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या जातीपातीच्या नावावर राजकीय नेते तरुणांना जातीपातीबाबत भडकून दंगली घडवून आणत असल्याची घटना ही सर्वच राजकीय पक्ष घडवून आणत आहे आणि आपली राजकीय पोळी शिकून त्याचा स्वार्थ साधत आहे. बिनडोक्याची तरुण पोरं भविष्याचा काहीही विचार न करता दंगलीत शिरून आपल्या आयुष्याचं वाटोळं करतात. याच पार्श्वभूमीवर समाज माध्यमावर एका कवीची चल दंगल समजून घेऊ ही कविता धुमाकूळ घालत आहे. राज्यातूनच नाही तर परराज्यातून नेटकरी या कवितेला लाखोच्या संख्येने पसंती देत आहेत. आमच्या चॅनलच्या माध्यमातून कोणत्याही पक्षावर टीका टिप्पणी न करता जनहितार्थ ही कविता आपल्या सेवेत सादर करीत आहोत. चला बघू मग ही कविता. चल दंगल समजून घेऊ. कवितेचं नाव आहे चल दंगल समजून घेऊ. आदेश आले, अफवा आल्या, रंगेबिरंगी झेंडे आले. आदेश आले, अफवा आल्या, रंगेबिरंगी झेंडे आले. दगडासोबत धोंडे आले, कळपा कळपानं गेंडे आले. धर्मासाठी कडवे आले, मतांसाठी भडवे आले. वाह 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 वाह. धर्मासाठी कडवे आले, मतांसाठी भडवे आले. दंगल पेटली, घर पेटले, हलक्या मेंदूचे पेटून उठले. दंगल पेटली, घर पेटले, हलक्या मेंदूचे पेटून उठले. गाड्या फुटल्या, काचा तुटल्या, यात माणसांचं मरण झालं.
गाड्या फुटल्या, काचा तुटल्या, यात माणसांचं मरण झालं. ब्रेकिंग न्यूजला कारण झालं. मग पत्रकार घटनेच्या खोलात गेले, घटनास्थळीचे जेलात गेले. त्यांना जामीन द्यायला आलं कोण? झेंड्यावाले का धर्मावाले? आले माय बाप आणि भाऊ. चल दंगल समजून घेऊ, वा, खरं वा, खोटं वा, तपासून वा. पाहू. सुंदर. हे जे काल झालं त्यात फक्त गरिबाचं हाल झालं. वा. हे जे काल झालं त्यात फक्त गरिबाचं हाल झालं. मग पोलिसांना हुडकली, सगळी पोरं अडकली. मग पोलिसांना हुडकली, त्यात सगळी पोरं अडकली. मग दाखल केस, दाखल शिक्षा. मग दाखल केस, दाखल शिक्षा. मग कशाची शाळा न कशाची परीक्षा? वा. मग पोलीस स्टेशनात गाड्या आला. दंगल पेटवणारा भाड्या आला. त्यांची आपापसात मीटिंग झाली, आतल्यात सेटिंग झाली. पैशानं कोंडी फुटली, पुढाऱ्यांची पोरं सुटली. वा 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 वा. असं सगळं घडतं दंगलीच्या भोवताल. असं सगळं घडतं दंगलीच्या भोवताल. पेटवणाऱ्याची सुटतात, आपली भाकरीसाठी मवताल. वा वा. आता त्यांच्या ढोंगणावर रोज कच्चून दंडे पडतात वा. जेलात. आता त्यांच्या ढुंगणावर रोज कच्चून दंडे पडतात. पेटवणाऱ्याची सुटली, बाकी सालोसाल सडतात. दंगलीमध्ये असं सगळं होत असतं भाऊ. चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू. क्या बात आहे. वा. कधी सांगा सुधारणार आमची लोक. कधी सांगा सुधारणार आमची लोक. कधी येणार आमच्या धडावरती आमचं डोकं. थोडं तरी उमजून घ्या, महापुरुष समजून घ्या. थोडं तरी समजून घ्या, महापुरुष उमजून घ्या. खोटं नाटं सांगून तो किडे तुम्हाला पेटवतो. खोटं नाटं सांगून तो किडे तुम्हाला पेटवतो. 1-2 बोटे दंगलीमध्ये पाठवतो. वा वा. तुमच्या मेंदूची वाटणी करतात. तुमच्या मेंदूची वाटणी करतात. शिवराय भीमराय छाटणी करतात. वाचण्यापासून दूर ठेवून नाचण्यामध्ये अडकवतात. वाचण्यापासून दूर ठेवून नाचण्यामध्ये अडकवतात. गोध्राकांड, सहानापूर आणि भीमा कोरेगावही घडवतात. पण आम्हीच साले भिकार चोट विसरून जातो भूकपोट. त्यांचं ऐकत बसतो, दंगलीत घुसतो न फुकटचं फसतो. आता दंगलीत पडणं आम्ही सोडलं पाहिजे. जातीपातीला गाळलं पाहिजे आणि आधी पेटवणाऱ्याला झोडलं पाहिजे. वा वा. शिवराय आपले, भीमराय आपले. आपण सारे भाऊ भाऊ. शिवराय आपले, भीमराय आपले, आपण सारे भाऊ भाऊ. चल भारतीय नागरिक होऊ. क्या बात आहे. वा वा. शिवराय आपले, भीमराय आपले, आपण सारे भाऊ भाऊ. चल भारतीय नागरिक होऊ. संविधानाचं गाणं गाऊ. अत्त दीप भवसूत्र त्या तथागताचं समजून घेऊ. चला दंगलीला फुल स्टॉप देऊ. क्या बात आहे. चला आता वाह, दंगलीला वाह. फुल स्टॉप देऊ. शहरातील येलदरी रोडवरील जागेच्या मालकीवरून पुन्हा एकदा 2 गटामध्ये शाब्दिक बाचाबाचीनंतर तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्यानंतर तणाव निवळला. मात्र यामुळे परिसरात काही काळ चांगलीच तणावाची परिस्थिती उद्भवली होती. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी आहे की शहरातील येलदरी रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या परिसरातील एका जागेच्या मालकी हक्कावरून माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि सय्यद मुखीद यांच्या गटामध्ये काही दिवसांपूर्वीच वाद निर्माण झाला होता. तेव्हाही पोलीस प्रशासनानं मध्यस्थी केल्यामुळे प्रकरणावर काही काळ पडदा पडला होता. परंतु रविवार दिनांक 8 मे रोजी सकाळच्या सुमारास भाजपा शहर अध्यक्ष दत्ता कटारे यांनी 3 ते 4 ट्रॅक्टर दगड सदरील वादग्रस्त जागेसमोर टाकल्याने पुन्हा एकदा दोन्ही गटाचे समर्थन समोरासमोर आले.
यामुळे काही क्षणात जागेच्या मालकी हक्कावरून शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. बघता बघता त्या ठिकाणी भग्यांची मोठी गर्दी जमली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाला माहिती मिळताच पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी हजर झाला आणि त्यांनी मध्यस्थी करून प्रकरण निवळण्याचं काम केलं. मात्र सदरील प्रकरणामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. परिणामी वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याचं दिसून आलंय. सद्यस्थितीत प्रकरण जरी शांत झालं असलं तरी भविष्यात या जागेच्या मालकी हक्कांवरून 2 गटांमध्ये मोठा वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनानं हे प्रकरण गांभीर्यानं घेऊन यावर कायमस्वरूपी योग्य तोडगा काढण्याचं गरजेचं बनलंय. युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रावसाहेब मतिमंद विद्यालयातील मतिमंद विद्यार्थ्यांना झोपण्याच्या व्यवस्थेसाठी गादी, साधी चादर, सोलापुरी चादर, उशी, बकेट आणि इतर साहित्य सामाजिक जाणीवेतून भेट देण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री काळे सर यांनी किरण ठाकरे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि सदर साहित्य भेट दिल्याबद्दल त्यांनी युवा संघर्ष मोर्चाचे आभार मानले. यावेळी युवा संघर्ष मोर्चाचे गौतम पोपटकर, प्रवीण कात्रे, वैभव नगराळे, गौरव खोपाळ, वृषभ कावंडे, नदीमभाई शेख, सूरज भगत आणि सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर अशोकराव राऊत, सुरेश वराडे आणि मतिमंद विद्यालयाचे कर्मचारी विनोद बैस आणि संजय पारिसे उपस्थित होते. ओके झालं, आपल्या देऊन दिली फाईल. आता फाईल दिल्यानंतर आता थांबा 2 दिवस 8 दिवस फक्त मला तो प्रोग्राम झाला आपल्याला इथे कलेक्टर वगैरे जाऊन. योगेश कांबळे, प्रतिनिधी, वर्धा. शिवसेनेनं मुख्यमंत्री पदासाठी भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती. याच गोष्टीवरून भाजप नेत्यांकडून वारंवार शिवसेनेवर निशाणा साधला जातोय. जालना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारला आता 2.5 वर्ष पूर्ण झाले असले तरी भाजप नेत्यांच्या मनात सत्तापासून लांब राहावं लागण्याची उद्विग्नता आजही धगधगती आहे. शिवसेनेनं मुख्यमंत्री पदासाठी भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती. याच गोष्टीवरून भाजप नेत्यांकडून वारंवार शिवसेनेवर निशाणा साधला जातोय. विशेष म्हणजे भाजपच्या काही दिग्गज नेत्यांनी याआधी तर हे सरकार कोसळणार असल्याची भविष्यवाणी करून डेडलाईनही जाहीर केली. पण महाविकास आघाडी सरकार सध्या तरी स्थिर आहे. या सगळ्या घडामोडी घडत असताना भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधत हल्लाबोल केलाय. आम्ही त्यांना युतीतून बाहेर काढलं की ते पळून गेले याचा निर्णय जनतेने करावा. लग्न आमच्याशी ठरलं होतं मात्र ते दुसऱ्यांसोबत पळून गेले. स्वतःला मुख्यमंत्री होण्यासाठी आम्हाला सोडून दिलं. एका मुख्यमंत्री पदामुळे त्यांचे सर्व आमदार, खासदार देखील नाराज आहेत. ते काय आमचा कोथळा काढतील, वेळ आल्यावर आम्हीच त्यांचा कोथळा काढू अशा शब्दांत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर घणाघाती हल्लाबोल केला. भोकरदन तालुक्यातील राजूर येथे दानवे यांच्या हस्ते विविध प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माझं मत असं आहे, हा निर्णय जनतेनं करावा की यांनी बाहेर काढलं का हे पळून गेले. हा, हे पळून गेले. लग्न ठरलं होतं आमच्याशी, हे पळून गेले, दुसऱ्याशी लावलं. बरोबर आहे ना? तुम्ही बी तर मत दिलं असाल ना, तर तुम्ही भाजपला मतदान दिलं. ज्याला मत दिले त्याच्या संग युती तोडून टाकली आणि स्वतःला मुख्यमंत्री व्हायसाठी काय आज सारे आमदार, खासदार नाराज यांच्या एका मुख्यमंत्री पदासाठी. तुम्हाला त्यामुळे जनता निर्णय करेल. आता हे काय कोथळी काढतात, निवडणुकीत आम्हीच कोथळी काढू. रिपोर्ट कृष्णा आडेप, जालना. दिनांक 11/5/2022 रोजी वार बुधवार माजी कृषी राज्यमंत्री तथा आमदार माननीय श्री सदाभाऊ खोत आणि भाजपाचे आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर यांचा परतूर मंठा दौरा. प्रमुख उपस्थिती माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर आणि प्रदेश महामंत्री भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे
माननीय श्री राहुल भैया लोणीकर. दौरा तपशील दिनांक 11 मे 2022. वेळ सकाळी 9 ते 9:30 वाजेपर्यंत. शेतकरी संवाद मौजेवाई तालुका मंठा जिल्हा जालना येथे. नामदेवराव मंडपे 9075507883. सकाळी 11 वाजता ते 12:30 वाजेपर्यंत. जाहीर सभा मौजे वाटूर तालुका परतूर जिल्हा जालना येथे. हरिरामजी माने जिल्हा परिषद सदस्य 9823763100. रामेश्वर तनपुरे माजी सभापती परतूर 888895262642. दिगंबर मुजमुले पंचायत समिती सदस्य 8208235501. गजानन राजबिंडे रयत क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष जालना 9404594981. अशोक बाहेकर सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रयत क्रांती संघटना जालना 9130828333. दुपारी 1 वाजता ते 2 वाजेपर्यंत जेवण मौजे रोहिणा तालुका परतूर जिल्हा जालना येथे. नामदेवराव खासे 9765583949. दुपारी 2 वाजता ते 2:30 वाजेपर्यंत स्वर्गीय बाबासाहेब खरात यांच्या निवासस्थानी भेट मौजे श्रीधर जवळा तालुका परतूर जिल्हा जालना. सचिन खरात 7768982780. सरपंच वसंतराव राजबिंडे 8208326581. दुपारी 3 वाजता ते 4 वाजेपर्यंत पत्रकार परिषद रेस्ट हाऊस मंठा येथे. सतीशराव निर्मळ भाजपा तालुकाध्यक्ष मंठा 9405017777. गजानन राजबिंडे रयत क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष जालना 9404594981. अशोक बाहेकर सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रयत क्रांती संघटना जालना. संदीप भैया गोरे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मंठा 9421303333. राजेश मोरे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मंठा 9423459089. सायंकाळी 7 वाजता ते 8:30 वाजेपर्यंत जाहीर सभा मौजे सातोणा खुर्द तालुका परतूर जिल्हा जालना येथे. विलासभाऊ आकात 9923238306. रोहन भैया आकात 9545259520. रात्री 9:30 वाजता जेवण मौजे सातोणा खुर्द तालुका परतूर जिल्हा जालना येथे. विलासभाऊ आकात 9923238306. रात्री 10 वाजता परभणीकडे प्रस्थान सेलू. आयोजक गजानन आश्रोबा राजबिंडे जिल्हाध्यक्ष रयत क्रांती संघटना जालना. मोबाईल नंबर 9404594981. पत्रकार अशोक बाहेकर सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रयत क्रांती संघटना जालना. मोबाईल नंबर 9130828333. साई हॉस्पिटल व प्रसूतिगृह डॉक्टर श्रीकांत श्रीराम चव्हाण MBBS. डॉक्टर रमेश श्रीराम चव्हाण BAMS MD AM CCH CGO. डॉक्टर सौ रुचिता रमेश चव्हाण BAMS CGO. 24 तास सेवा उपलब्ध. तपासणीची वेळ सकाळी 9 ते दुपारी 3, सायंकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत. उपलब्ध सुविधा स्त्रीरोग उपचार, 9 महिन्यांची तपासणी, नॉर्मल डिलिव्हरी सुविधा, बालरोग, मधुमेह, दमा, हृदयरोग, उच्च रक्तदाब, किडनी विकार, थायरॉइडचे विकार, अंतरुग्ण व बाह्यरुग्ण, ECG, साथीचे आजार, पोटाचे आजार, त्वचारोग, छातीचे आजार, ग्लुकोमीटर, कार्डियाक मॉनिटर, नेबुलायझर, वाफ, सांधेदुखी, टाचदुखी, वेदनारहित कान टोचणी तसेच मेडिकलची सुविधा देखील उपलब्ध. आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक मंठा तालुका मंठा जिल्हा जालना. संपर्क 9405 4782 26 9405 4782 26. जाहिरात आणि बातमींसाठी संपर्क मराठवाडा ब्युरो चीफ उस्मान पठाण. मोबाईल नंबर 906792 9722 906792 9722.